नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ती म्हणजे जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण 23वा हप्ता मिळण्यापूर्वी सरकारने एक मोठी अट लागू केली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-केवायसी म्हणजेच ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे। केंद्र आणि राज्य शासनाने ही प्रक्रिया अनिवार्य केली असून ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण होणार नाहीये त्यांना पुढील हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की योजनेतील पारदर्शकता वाढवणे, चुकीचे लाभार्थी रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, 23वा हप्ता वेळेत मिळवायचा असेल तर हे काम तुम्हाला तात्काळ पूर्ण करायचं आहे। आता प्रश्न येतो, ई-केवायसी कसे करायचे? तर सरकारने 2 सोप्या पद्धती सांगल्या आहेत। यामध्ये पहिली पद्धत कोणती आहे या संदर्भातील माहिती समजून घ्या। तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करू शकता। आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत घेऊन जा। दुसरी पद्धत आहे, ही सुद्धा पद्धत एकदम सोपी आहे आणि घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता। पीएम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करा। फेस ऑथेंटिकेशन घर बसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकता। यामध्ये चेहरा स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण करता येते। विशेष म्हणजे वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग शेतकऱ्यांसाठी हे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ग्रामस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी अशा लाभार्थ्यांना मदत सुद्धा करता येतं। म्हणून मित्रांनो, 30 जून 2026 ची अंतिम मुदत लक्षात ठेवा, कारण या मुदतीच्या पूर्वीच तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। आजच तुमची ई-केवायसी पूर्ण करा आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता सुरक्षित करा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। ई-केवायसी कशा पद्धतीने घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करायची आहे किंवा सीएससी सेंटरवरती करायची आहे या संदर्भातील सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेली आहे। 30 जून लक्षात ठेवा, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या। धन्यवाद।